आजच्या व्हिडिओमध्ये धना पावडर करून ती वर्षभर स्टोर कशी करायची हे बघणार आहोत। कढई गरम करून घेतली। एक बाउल धने थोडे थोडे करून भाजून घ्यायचे। धने भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही। त्याचा सुवास सुटला की समजायचं की धने भाजून झालेत। धने जास्त भाजले तर धना पावडरचा रंग बदली होईल। धने भाजून झालेत, एका ताटात काढून घ्यायचे। कढईत ते ठेवायचे नाही, कारण कढई गरम असते, त्यामुळे ते अजून भाजले जाण्याची शक्यता असते। धने आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे। मिक्सरचं भांडं देखील अजिबात ओलं नसावं। धने पावडर करताना एक काळजी घ्या, अजिबात पाण्याचा स्पर्श त्याला होऊ नये। धने पावडरला रंग छान येण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा हळद घालायची। तुम्ही बघू शकता धना पावडर तयार झाली आहे। किती सुरेख रंग आलाय। मिक्सरला फिरवल्यामुळे धना पावडर थोडी गरम होते। अशीच जर तुम्ही ती स्टोर केली तर धना पावडरला ओलसरपणा पकडेल आणि ती वर्षभर तुम्हाला स्टोर करता येणार नाही। एक महत्त्वाची टिप म्हणजे धना पावडर शक्यतो 6 महिन्यासाठी स्टोर करा।